आजचा व्हिडिओ मेष राशीच्या लोकांसाठी. मेष राशी, पौर्णिमेनंतर सावधान. पुढचे 7 दिवस तुमचे आयुष्य बदलू शकतात. चला तर मग मित्रांनो, सुरू करूया व्हिडिओला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्वामी गुरुकृपा या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण मेष राशीच्या व्यक्तींसाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. पौर्णिमेनंतरचे पुढील 7 दिवस मेष राशीसाठी काही विशेष संकेत, काही अनपेक्षित घटना आणि काही मोठे निर्णय घेऊन येऊ शकतात. हा काळ तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलण्याची क्षमता ठेवतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पौर्णिमेनंतर सुरू होणारे बदल. मेष राशीच्या व्यक्ती स्वभावाने धाडसी, मेहनती आणि आत्मविश्वासपूर्ण असतात. परंतु पौर्णिमेनंतरच्या या 7 दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्यामुळे तुम्हाला स्वतःच्या निर्णयांचा पुन्हा विचार करावा लागू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टी अडकल्या आहेत, त्या कामांना यश मिळत नव्हते, त्या हळूहळू मार्गी लागू लागतील. पण याच वेळी काही लोक तुमच्या विरोधात काम करत असल्याचेही लक्षात येऊ शकते. ज्यांच्यावर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवला त्यांच्याकडूनच एखादी निराशाजनक गोष्ट समोर येऊ शकते. त्यामुळे कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कागदपत्रे न वाचता कोणत्याही गोष्टींवर सही करू नका. या काळात तुमच्या मनात अचानक नवीन कल्पना येतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होईल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते. तर मित्रांनो, मेष राशीसाठी धनलाभ आणि सावधगिरी बघूयात. मेष राशीसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या मिश्र परिणाम देणारा ठरू शकतो. काहींना अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. परंतु मित्रांनो, जितका लाभाचा योग आहे तितकाच खर्चाचाही योग दिसून येतो. घरातील एखाद्या कारणामुळे मोठा खर्च होऊ शकतो. वाहन, घर किंवा आरोग्याशी संबंधित खर्च वाढू शकतो. या 7 दिवसांमध्ये कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका, कारण पैसे परत मिळण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागू शकतो. व्यवसायात नवीन भागीदारी करत असाल तर पूर्ण चौकशी करूनच निर्णय घ्या. नोकरीत असाल तर कार्यालयातील राजकारणापासून दूर राहा. लक्षात ठेवा, या काळात घेतलेला प्रत्येक आर्थिक निर्णय तुमच्या पुढील काही महिन्यांवर परिणाम करू शकतो. मेष राशीच्या व्यक्तींसाठी नातेसंबंधाच्या दृष्टीने हा काळ खूप महत्त्वाचा आहे. काही गैरसमज दूर होतील, जुने मतभेद मिटतील. एखादी व्यक्ती जी तुमच्यापासून दूर गेली होती ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी संयमाने संवाद साधावा. रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. छोट्या गोष्टी मोठ्या वादात रूपांतरित होऊ शकतात. प्रेम संबंधामध्ये असणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक आहे. नातेसंबंध अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून पाठिंबा मिळू शकतो, परंतु काही लोक तुमच्या नात्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे बाहेरील लोकांच्या बोलण्यावरून विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मनाचे ऐका. कुटुंबामध्ये एखादा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. शुभ बातमीही मिळू शकते. मित्रांनो, ज्यांच्या जीवनात सतत अडथळे येत आहेत अशा मेष राशीच्या व्यक्तींना या काळात दैवी संकेत मिळू शकतात. सकाळी उठल्यावर मन प्रसन्न वाटणे, अचानक एखाद्या देवस्थानाचे स्मरण होणे, सतत शुभ चिन्हे दिसणे, एखाद्या संताचे नाव कानावर पडणे असे संकेत मिळू शकतात. जर तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर समजा तुमच्यावर ईश्वरी कृपा होत आहे. या 7 दिवसांमध्ये दररोज सकाळी देवाचे स्मरण करा. घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करा. स्वामी समर्थ, कुलदैवत किंवा आपल्या श्रद्धेच्या देवतेचे नामस्मरण केल्यास मानसिक शांतता लाभू शकते. हा काळ तुमच्या आत्मविश्वासाला नवीन दिशा देणारा ठरू शकतो. मेष राशीच्या व्यक्तींनो, पौर्णिमेनंतरचे हे 7 दिवस तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतात. काही लोकांना नवीन नोकरीची संधी मिळेल. काहींना व्यवसायात मोठा फायदा होईल. काहींना जुने अडथळे दूर झाल्याचे जाणवेल. परंतु यश मिळत असतानाच नम्र राहणे आवश्यक आहे. घाईघाईने निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा.
आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या 7 दिवसांमध्ये आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य वापर करा. तुमच्यातील क्षमता ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा. जीवनात बदल घडणार असतील तर त्यांचे स्वागत करा, कारण अनेक वेळा बदल हेच यशाची नवीन सुरुवात ठरतात. मित्रांनो, जर तुम्ही मेष राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त आवश्यक लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबून स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच राशी भविष्य सांगणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अल्लख निरंजन. नमो आदेश. आदेश आदेश आदेश.